मी डॉक्टर विजय अंधारे, मी हृदय शल्यचिकित्सक आहे. हृदयाची ऑपरेशन्स करतो. 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मेन उद्देश असतो की जे हृदयाचे डॉक्टर आहेत किंवा जे या विषयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आहेत यांनी सामान्य जनतेला हृदयाच्या आजाराबद्दल माहिती करून द्यावी. तर त्या निमित्तानं हा एक आमचा छोटासा प्रयत्न. आपल्याकडे आत्ता सगळ्यात जास्त चर्चा जी होते तो आजार म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये असलेले ब्लॉकेजेस. सगळ्यांना असं वाटतं की हे ब्लॉकेजेस होतात का? तर हे ब्लॉकेजेस होण्याची कॉमन जी कारणं आहेत, सामान्य जी कारणं आहेत, त्यातलं सगळ्यात कॉमन कारण आहे BP आणि शुगर. तर डायबिटीसच्या रुग्णांना हा सगळ्यात जास्त आजार आढळतो. काही लोकांना व्यसनं असतात, साधारणतः स्मोकिंग किंवा तंबाखू. तर ह्या रुग्णांमध्ये हे जे लोक करतात ह्या लोकांमध्ये पण हा आजार जास्त प्रमाणामध्ये आढळतो. तिसरं, काही लोकांचं असं म्हणणं असतं की आहारामध्ये मटण, चिकन अशा गोष्टी असल्यामुळे हा आजार होतो का? हो. तेलाचं प्रमाण जर जेवणामध्ये जास्त असेल तर चरबी ही रक्तवाहिन्यामध्ये साठून त्या कारणाने सुद्धा हा आजार होऊ शकतो. याशिवाय आणखीन जी दुसरी मेन कारणं असतात, काही लोक म्हणतात की मी तर निर्व्यसनी होतो तरीही मला का हार्ट अटॅक आला? तर त्याच्यामध्ये जेनेटिक्सचा रोल खूप जास्त आहे. म्हणजे तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर तुमच्या आईंना, वडिलांना, त्यांच्या आजोबांना यांना जर हृदयाचे आजार झाले असतील तर तुम्हालाही हृदयाचा आजार होण्याची शक्यता वाढते, अगदी निर्व्यसनी असलं तरी. त्याला आपण म्हणतो जेनेटिक्स. तुमची मूळ गुणसूत्र जी आहेत ती अशी बनलेली आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं मेटाबॉलिझम आहे ते असं आहे की त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये नंतर चरबी साठून ब्लॉकेजेस तयार होणार आहेत. त्या ठिकाणी आपण फारसं काही चेंज करू शकत नाही. किंवा काही लोकांमध्ये ओबेसिटी असते, अंगामध्ये चरबी खूप जास्त असते, अशा लोकांमध्ये सुद्धा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये गाठी होण्याची शक्यता असते. ह्या सगळ्या गोष्टी जर ऐकल्या तर यातले बरेचसे घटक आहेत हे चेंज होऊ शकतात. म्हणजे तुम्ही आहारामध्ये जर नॉन व्हेजिटेरियन प्रमाण कमी केलं किंवा तुपाचं तेलाचं प्रमाण कमी केलं तर हा आजार बऱ्यापैकी प्रमाणात कमी करू शकतो. स्मोकिंग, तंबाखू, सिगारेट या सगळ्या गोष्टी कमी केल्या, गुटखा, मावा या सगळ्या गोष्टी कमी केल्या तरीसुद्धा हा आजार कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो. पण जी न टाळता येणारी गोष्ट आहे ती म्हणजे फॅमिली हिस्ट्री. आपल्या फॅमिलीमध्ये हा आजार असेल तर आपण टाळू नाही शकत. पण त्या ठिकाणी सुद्धा आपण दक्षता काही घेऊ शकतो की जर आपल्याला हृदयामध्ये, छातीमध्ये दुखतं आहे किंवा आपल्याला धडधड होते आहे, अचानक असं भीती वाटल्यासारखं होतं आहे, अशा वेळेस आपल्याला बऱ्याचशा लोकांचं सिम्पटम हृदयाचं अगदी कॅरेक्टरिस्टिक असतं. म्हणजे चालताना दुखतं आणि थांबलं की थांबून जातं. तर अशा प्रकारची दुखणी असतील तर पटकन हृदयाच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला तर यावर तात्काळ उपचार करता येऊ शकतात. पण बऱ्याचशा लोकांना आजकाल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास या शब्दांची पण भीती वाटते. त्यामुळे ते डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतात की आता मी तिथे गेलं तर मग माझा ECG होईल किंवा मला अटॅक आला म्हणून सांगतील, मग मला अँजिओग्राफी करायला लावतील, अशा प्रकारच्या भीती असतात. परंतु एक प्रायमरी व्हिजिट करून तुम्ही 2-3 डॉक्टरांची जरी ओपिनियन घेतली सुरुवातीला, नंतर टेस्ट केल्या तरी पण चालतात. पण हे सिम्पटम्स, हे जे त्रास होतो आहे हे तज्ज्ञांना दाखवणं गरजेचं असतं आणि मग त्यानंतर गरजेच्या तपासण्या असतात त्या सगळ्या करणं गरजेचं असतं. तर ह्यातलं जेनेटिक्स ही गोष्ट आहे ती आपण टाळू नाही शकत. म्हणूनच ह्या आजाराला, हृदयाच्या नसांमध्ये जे ब्लॉकेजेस होतात त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात. म्हणजे अगदी निर्व्यसनी असलं तरी होऊ शकतात किंवा व्यसनं असतील त्यांना लवकर हे आजार होतात. अगदी आता आम्ही 29-30 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येताना पाहतो किंवा त्यांना एन्जिओप्लास्टी आणि बायपाससारखे ऑपरेशन्स लागत आहेत. तर त्याच्यावरून हा आजार खूप जास्त प्रमाणात वाढला आहे हे लक्षात येतं. कारण एक आहे ताणतणाव पण त्याच दृष्टीनं खूप जास्त वाढलेला आहे आणि ह्या ताणतणावाबरोबरच मग खाण्याच्या सवयी बिघडलेल्या आहेत आणि तेलाचं प्रमाण किंवा नॉनव्हेजचं प्रमाण खूप जास्त बऱ्याचशा लोकांमध्ये वाढलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन मग हे सगळे त्रास होतात. मग काही लोक असंही प्रश्न विचारतात की आम्ही ह्याच्यासाठीच व्यायाम सुरू केला होता, मग व्यायाम करत होतो किंवा शरीर यष्टी बनवली तरीही आम्ही असं आजकाल ऐकतो की एखाद्या जिममध्ये एखाद्या तरुणाला हार्ट अटॅक आला आणि तो पडला. मग असं जिममध्ये व्यायाम करताना का बरं हार्ट अटॅक येत आहेत? त्याची 2 प्रामुख्यानं कारणं आहेत. तर हा व्यायाम करण्याची जी पद्धती आहे ती चुकीची आहे. ते अंडर ऑब्झर्वेशन नाही आहे, एखादा ट्रेनर नाही आहे आणि आपण कितीही धावतो किंवा कितीही पळतो असं नाही चालणार आहे. तुम्ही धावताना, पळताना किंवा व्यायाम करताना ते मॉनिटरिंग होणं गरजेचं आहे की त्यावेळेस तुमचं हृदयाची गती किती वाढते आहे आणि हार्टबीट कितल्या लेवलपर्यंत जात आहे, तुम्ही कुठे थांबायला पाहिजे याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित नसल्यामुळं असं होतं. आणि बऱ्याचशा वेळा डिहायड्रेशनमुळे होतं. डिहायड्रेशन म्हणजे काय? शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होणं. ज्यावेळेस तुम्ही अत्यंत
हेवी एक्झरसाईज करता त्यावेळेस शरीरातलं पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं, डिहायड्रेशन होतं. आणि ज्यावेळेस डिहायड्रेशन होतं, अक्यूट डिहायड्रेशन झालं तर हृदयामध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. आणि एखादी रक्ताची गुठळी तयार झाली की सडनली अचानक रक्तपुरवठा बंद पडतो आणि मग त्याला हार्ट अटॅक आला असं म्हणतो. किंवा काही लोकांच्या हृदयाची गती अचानक बदलते. नॉर्मल जसा ECG असतो तसं जाऊन त्याला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असं म्हणतात. ती हृदय नॉर्मल पंपिंग न करता अडखळत पंपिंग करायला लागतं आणि बंद पडून जातं, तर त्याला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असं म्हणतात. या पण कारणांमुळे काही लोकांच्या जिममध्ये व्यायाम करताना सडनली डेथ होतात. तर हे एक प्रामुख्यानं आजकाल बऱ्याच वेळा सोशल मीडियामुळे बऱ्याचशा ठिकाणी व्हिडिओ सर्क्युलेट होतात. तर लोकांना असं वाटतं की जिममध्ये व्यायाम करताना का बरं लोक इतके एक्सपायर होत आहेत. तर कॉमन कारणं ही आहेत की डिहायड्रेशन होतं, खूप पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं होतं. आणि सेकंड, अंडर ऑब्झर्वेशन न करता एक्सेसिव्ह एक्झरसाईज. सडनली वयाच्या 40पर्यंत कधी एक्झरसाईज केलेलं नाही आणि अचानकच एक्झरसाईज करायला सुरुवात केली, ते पण अनमॉनिटर्ड, कुणी त्यांना मार्गदर्शन न करता सुरू केलेले एक्झरसाइजेस असतात. त्याच्यामध्ये काही वेळा दमछाक होऊन हृदयाच्या गती बदलल्यामुळे पण अशा घटना घडताना आपल्याला आढळतात. काही घटना हल्ली अशा पण आढळलेल्या आहेत की स्वतः डॉक्टरांना हार्ट अटॅक आल्यात म्हणून बातम्या येतात. की मध्ये गुजरातमध्ये एका डॉक्टरांची हार्ट सर्जन होते, ते स्वतः अचानक त्यांचा मृत्यू झाला हार्ट अटॅकमुळे. त्याचबरोबर एक ॲक्टर होते सिद्धार्थ, त्यांचा अचानक हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. मग यांना म्हणजे यांची परिस्थिती चांगली असताना, एज्युकेशन असतानासुद्धा यांना कळालं कसं नाही की आपल्याला काहीतरी होतं आहे किंवा काय प्रॉब्लेम झाला, तर त्यांना डिटेक्ट कसं झालं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट जी कॉमनली ऑब्झर्व होते, ज्यावेळेस एखाद्याला छातीत दुखतं त्यावेळेस प्रत्येकाचाच ECG लगेचच ॲबनॉर्मल होईल किंवा खराब होईल आणि त्याच्यामध्ये हार्ट अटॅक पकडला जाईल असं नसतं. बऱ्याच वेळा सुरुवातीचे ECG नॉर्मल येतात आणि नंतर ते ECG बदलत जातात. त्यामुळे पहिला ECG नॉर्मल आला तर तुमचा हार्ट नॉर्मल आहे असं समजायची गरज नसते. आम्ही जनरली ॲज अ डिक्टम, मेडिकलमध्ये एक डिक्टम आहे की जर तुम्हाला चेस्ट पेन होत असेल, छातीमध्ये दुखत असेल, तर तुम्ही 24 तासासाठी ऑब्झर्वेशनसाठी हॉस्पिटलमध्ये राहणं गरजेचं आहे. म्हणजे वारंवार 2-2 तासाला 4-4 तासाला ECG करून पाहता येतं, त्याच्यामध्ये काही बदल होतो का हे कळतं. त्याचबरोबर आजकाल एक TROP-T नावाची एक टेस्ट आलेली, ती टेस्ट केली जात नाही अजूनही बऱ्याचशा ठिकाणी. त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या 6 तासानंतर हार्ट अटॅकची सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा चेंजेस यायला लागतात. आणि ती टेस्ट जशी एखादी प्रेग्नन्सी टेस्ट असते तशीच छोट्या किटवर केली जाणारी ही एक टेस्ट आहे. ती टेस्ट पॉझिटिव्ह जर आली तर याचा अर्थ तुम्हाला हार्ट अटॅकची सुरुवात झालेली आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर डिटेक्ट करू शकता आणि त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करू शकता. तर ह्या दोन्ही टेस्ट जर वेळेत केल्या, अंडर ऑब्झर्वेशन तुम्ही राहिलात, तर बऱ्याचशा वेळा हार्ट अटॅकमुळे होणारे जे मोठे परिणाम आहेत, म्हणजे अचानक सडनली मृत्यू होणं किंवा एकदम मोठं काहीतरी घटना होऊन जाणं, अशा सगळ्या घटना टाळल्या जाऊ शकतात. आहारामध्ये बदल करा असं ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस मेनली हे असतं की तुम्ही तेलांचं प्रमाण कमी ठेवा जेवणामध्ये. तेलांचं प्रमाण हे साधारणतः एका माणसाला एका दिवसाला 10 ml म्हणजे 2 चमचे तेल सफिशियंट असतं पूर्ण दिवसभराच्या जेवणासाठी. 4 व्यक्ती असतील घरामध्ये तर 40 mlच्या त्या तेलामध्येच तो स्वयंपाक व्हायला पाहिजे असं आम्ही सजेस्ट करतो. परंतु तेलाचं प्रमाण हे आजकाल खूप वाढलेलं आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा हे ब्लॉकेजेस होण्याचं प्रमाण वाढतं. पण ॲक्च्युली कुठलीही एक गोष्ट कारणीभूत नाही आहे हार्ट अटॅक येण्यासाठी. म्हणजे फक्त तेल जास्त खाल्लं आहे किंवा कोणी खूप नॉनव्हेज जास्त खातं आहे म्हणून हार्ट अटॅक येतो आहे असं नाही. हे मल्टीफॅक्टोरियल आहे. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये हा आजार आहे, त्याचबरोबर तुम्हाला शुगर पण आहे, त्याचबरोबर तुम्हाला BPचा पण त्रास आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उन्हामध्ये पण खूप फिरलेला आहात, त्याच दिवशी तुम्ही बाहेर खूप जेवण केलं आहे किंवा जे हार्टसाठी चांगलं नाही अशा बऱ्याचशा गोष्टी खाल्लेल्या आहेत. अशा सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण येऊन एखाद्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. फक्त एका फॅक्टरमुळे हार्ट अटॅक येत नाही. त्यामुळे फक्त एका गोष्टीमुळे ह्याच्यामुळेच मला झालं असेल असं म्हणण्याची गरज नाही. तर आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या ह्याच्या स्वतःच्या शरीरामध्ये जर शुगर BP असेल आणि हार्ट पेन आलं, चेस्ट पेन आलं, तर त्यावेळेस आपण लगेचच चेकअप करून कोलेस्ट्रॉल वाढलं आहे का, मग कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर ते कमी करण्याची लगेचच आपण प्रयत्न करायला पाहिजे. एक्झरसाईज नसेल, मेडिसिन नसेल, डाएटमध्ये चेंजेस करून असतील, आहारामध्ये चेंजेस करून असतील, असे बरेचसे घटक आहेत, ते एकत्रित आपल्याला मॉडिफाय केले तर आपण त्या आजारापासून वाचू शकतो.